भेसळ म्हणजे भेसळ काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. भेसळ म्हणजे काय दुधामध्ये फक्त पाणी टाकली म्हणजे त्या दुधामध्ये भेसळ झाली असं नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे मोठमोठे जे डेअऱ्यावाले लोकं असतात, ते दुधामध्ये भेसळ करतात. ते समजून घेतली पाहिजे, की भेसळ कमी झाली की ओरिजिनल दुधाची मागणी साहजिक आहे, वाढणार आहे आणि मार्केटमध्ये मागणी वाढली की दर आपोआप उसळी मारतात. आणि अशाच प्रकारे कारवाई चालू ठेवली तर 100% मित्रांनो दुधाचे दर वाढतील. आजकाल शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. शेतकरी बांधवांनो, सध्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा आहे, की दुधाचे दर 100 पार करतील. दुधाचे दर 100 पार करतील. आता ही नक्की चर्चा का होते आणि दुधाचे दर वाढतील का? आता काय नक्की हा विषय काय आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर आता सध्या आपले अन्न आणि औषध विभागाचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे सर, त्यांना दुधामध्ये भेसळ करणाऱ्या मोठमोठ्या डेअऱ्यांवर, मोठमोठ्या लोकांवर कडक कारवाई ते करत आहेत सध्या. वेगवेगळ्या पद्धतीच्या दुधामध्ये ज्या काही भेसळी होत आहेत, त्या भेसळीचे दूध ते भेसळ करणाऱ्या लोकांवर ते कारवाई करत आहेत. त्याच्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे, की बाबा दुधाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. आता एक तुकाराम मुंढेंची चं एक स्टेटमेंट आहे, की बाबा तुकाराम मुंढे काय म्हणतात, की दुधाचे दर वाढवणं हे माझ्या हातात नाही. पण जे काही दुधामध्ये भेसळ होते, ती भेसळ कमी करणं माझ्या हातात आहे. आणि तुकाराम मुंढे पुढे म्हणतात, की बाबा बरोबर दुधाची भेसळ कमी केल्यानंतर ओरिजिनल जे दूध आहे, त्या दुधाची मार्केटमध्ये मागणी वाढणार आहे आणि आपोआप साहजिक आहे मागणी वाढली, की त्या दुधाचे दर वाढणार आहेत. त्याच्यामध्ये आता ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, की भेसळ कमी झाली, की ओरिजिनल दुधाची मागणी साहजिक आहे, वाढणार आहे आणि मार्केटमध्ये मागणी वाढली, की दर आपोआप उसळी मारतात. तर या पद्धतीने मित्रांनो जर तुकाराम मुंढेंना हा धडाका कायम ठेवला, जे दुधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भेसळ होते. आता दुधामध्ये होते, दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होते. त्यामध्ये जर अशीच कारवाई चालू झाली मोठमोठ्या लोकांवर, मोठमोठ्या डेअऱ्यांवर जर त्यांना अशाच प्रकारे कारवाई चालू ठेवली, तर 100% मित्रांनो दुधाचे दर वाढतील. आता 100 पार जातील की नाही हे माहीत नाही. पण थोडेफार दुधाचे दर आता काय आहे त्यापेक्षा जास्त दर दुधाचे वाढू शकतात. आता एक आपल्यासारख्या लोकांना प्रश्न पडलाय, की आता तुकाराम मुंढे सारखा व्यक्तीच या अन्न औषध या खात्याकडे आल्यानंतरच ह्या गोष्टी बाहेर का येत आहेत. आता याच्या आधीचे जे अधिकारी असतील, कोण असतील, ते काय करत होते एवढ्या वर्ष आणि दुधामध्ये भेसळ होते हे आपल्या सर्वसामान्यही माणूस सांगू शकतो. आता भेसळ म्हणजे भेसळ काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. भेसळ म्हणजे काय दुधामध्ये फक्त पाणी टाकली म्हणजे त्या दुधामध्ये भेसळ झाली असं नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे मोठमोठे जे डेअऱ्यावाले लोकं असतात, ते दुधामध्ये भेसळ करतात. आता ते भेसळ दुग्धजन्य पदार्थ असेल. आता मी तर काल परवा ऐकलं दुधामध्ये युरियाही मिक्स करतात. युरिया मिक्स करून त्या दुधाचं म्हणजे हे वाढवतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोकं भेसळ करतात. थोड्याशा त्यांच्या फायद्यासाठी अ, लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. तर हे कितपत योग्य आहे ते आता सर्व जनतेनं पाहिलं पाहिजे. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.